हेल्थ पण पाहिजे आणि टेस्ट पण पाहिजे, तर अशीच एक हेल्थी आणि टेस्टी रेसिपी मी घेऊन आली आहे, जी आहे प्रोटीन रिच, फायबर रिच मिक्स व्हेजिटेबल कोडो मिलेट खिचडी. येस, मिलेटपासून बनलेली, खायला अतिशय टेस्टी असते आणि मिलेटचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, जसं की बोन हेल्थ, हार्ट हेल्थ, इम्युनिटी बूस्टर आहे, वेट मॅनेजमेंटसाठी बेस्ट आहे, ब्लड शुगर रेग्युलेट करतं आणि डायजेस्टिव्ह हेल्थ पण छान ठेवतं. तर खूप साऱ्या प्रकारचे मिलेट्स येतात, जसं की कोडो मिलेट येतं, फोक्सटेल मिलेट येतं, बार्नयार्ड मिलेट येतं, पर्ल मिलेट येतं. तुम्ही कुठले पण मिलेट्स इथे यूज करू शकता आणि मेथड अगदी मी जशी सांगितली तशीच आहे. तर या खिचडीमध्ये आपण खूप साऱ्या भाज्या टाकणार आहोत, अगदी तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल असतील त्या भाज्या. यामध्ये मी शिमला मिरची, लाल, पिवळी, हिरवी, गाजर टाकलेला आहे, पालक टाकलेला आहे. तर खिचडी बनवायच्या आधी एक 4 ते 5 तास आधी थोडीशी मुगाची डाळ आणि कोडो मिलेट स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 ते 5 तासाचे भिजवायचे. कुठले पण मिलेट्स जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्ही त्याला 4 ते 5 तास आधी स्वच्छ धुवून भिजवून ठेवा, जसं की आपण कडधान्य भिजवतो. आणि मिलेट्स नेहमी 4 ते 5 वेळा धुवायला पाहिजे, कारण त्यात खूप सारा माती असते. तर स्वच्छ धुतल्यानंतर जसं मी मेथड दाखवते अगदी आपण तशीच फोडणी घालायची आहे. कांदा, टमाटर, आपले घरातले सगळे मसाले टाकायचे आहेत आणि नंतर त्यात भाज्या टाकायच्या आहेत. तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील तुम्ही त्याचा वापर इथे करू शकता. कोबी असेल तर कोबी टाका, तुमच्याजवळ पनीर असेल तर तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता. तर लहान मुले अशा भाज्या खात नाहीत, तर भाज्या सगळ्या त्यांच्या पोटात जाव्यात म्हणून मी हा पर्याय काढलेला आहे. तर या खिचडीमध्ये मी मिलेट आणि भाज्यांचं प्रमाण असं 2:1 ठेवलं आहे, म्हणजे खूप साऱ्या भाज्या जास्त घ्यायच्या आणि मिलेट आणि डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं. तर या सगळ्या भाज्या थोड्याशा हाफ कुक करून घ्यायच्या. हाफ कुक झाल्या की त्यामध्ये मग पाणी टाकायचं आणि पाणी छान असं बॉईल झालं की त्यामध्ये आपण जे भिजवलेले मिलेट आणि मुगाची डाळ आहे ती यामध्ये सोडायची आणि मग त्याला छान असं शिजवू द्यायचं. तुमच्याकडे जे काही मसाले असतील घरामध्ये, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, मिक्स हर्ब्स, ते तुम्ही यात टाकू शकता. तुम्हाला चीज पाहिजे असेल तर तुम्ही याला चीज फ्लेवर्ड पण करू शकता. सो इट्स ऑप्शनल आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं भाज्या आणि मिलेट्स आहेत. तर तुम्ही याचा वापर नक्की करा. खायला खूप टेस्टी लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात अगदी गरम गरम खूपच सुरेख लागते. लहानांपासून मोठ्यांसाठी खूप छान आहे आणि पोटभरी